नमस्कार मित्रांनो, जसं बघायला गेलं तर 2 दिवसांमध्ये इंडियन ऑप्शन कॉन्क्लेव्ह मध्ये मी काय शिकलो हे मी या रील मध्ये सांगणार आहे. सो पहिल्यांदा असे कॉन्क्लेव्ह का अटेंड केले पाहिजेत, तर जसं करणने शेअर केलं की 20 वर्षांचा अनुभव आपल्याला 2 दिवसामध्ये मिळतोय. ओके, प्लस त्यांनी केलेल्या चुका आपल्याला शिकायला मिळतात. आता मी तिथे गेल्यानंतर पहिल्याच दिवशी मला माझे ज्यांना मी आयडियल मानतोय असे एक ट्रेडर होते, ते नियर अबाउट 2400 करोड ऑप्शन्स मध्ये मॅनेज करत होते सगळ्या याच्यामधून, आणि त्यांच्याजवळ बसायला मला संधी मिळाली. सो मी प्रिव्हिलेज मानेन, तसं नॉर्मली कोण पोझिशन वगैरे चालू करत नाही. त्यांचं एक अकाउंट मी चेक केलं, त्याच्यामध्ये 50 करोडचं मार्जिन होतं आणि बसल्या बसल्याच निगेटिव्ह पोझिशन चालू होती 40 लाख रुपये. आता ते 40 लाख रुपये माझे नव्हते, फक्त मी त्याच्या बाजूला बसले, 40 लाख निगेटिव्ह चालू होते. मला माझी ब्रीदच 2 तास नॉर्मल नव्हती. मी श्वास घेताना 2 तास अपडाऊन होत होते, पण तो व्यक्ती अगदी आरामात बसला होता. नॉर्मल पोझिशन्स वगैरे माझ्याशी गप्पा वगैरे सगळ्या चालू होत्या. आणि त्यानंतर हळूहळू मार्केट जसं खाली गेलं, ठीक आहे, जसं कॉल शॉर्ट केले होते, सो पोझिशन काय झाली, प्लस मध्ये आली आणि प्रत्येक टिकला 1-2 लाख रुपये प्लस मायनस होत होते. सो प्लस झाल्यानंतर पण परत एक स्पाइक आला, त्यामध्ये पोझिशन ऍडजस्ट करताना तो कंटिन्यू त्याचे कॉल चालू होते. तिकडे काही लोक पोझिशन्स मॅनेज करत होते त्यांच्या ऑफिसमध्ये, आणि रिमोट लोकेशन तो मॅनेज करत होता. कॉल चालू होता आणि त्याची टीम लोक वगैरे सगळे पॅनिक होत होते, सर या पण हा अगदी निवांत येतोय सगळं, ठीक आहे. नंतर मायनस पोझिशन गेली 60 लाखापर्यंत, तरी पण तो ओके म्हणला, आपल्याला आपला सिस्टीम फॉलो करायची आहे. तो टीमला सांगत होता ट्रस्ट द सिस्टीम ओनली. ओके, आणि 60 लाख पोझिशन बघून परत दिवसाच्या एंड पर्यंत त्याने सगळी पोझिशन काय केली, नियर अबाउट 11 लाख रुपये लॉस मध्ये बुक केली. ओके, आता लॉस मध्ये का बुक केली किंवा व्ह्यू काय झाला, ओके, सगळं प्रॉफिट लॉस हा ट्रेडिंगचा पार्ट आहे. पण तिथं बसून सायकोलॉजिकल मला ह्या गोष्टी लक्षात आल्या की एवढा मोठा ट्रेडर किती ग्राउंडेड असू शकतोय. त्यानंतर त्याला मी बरेचसे क्वेश्चन विचारत होतो, आणि ते पण पोझिशन नसताना वगैरे या पद्धतीनं. सो बऱ्याच वेळेला जजमेंटल प्रेशर पण येतं ट्रेडरला, कोण जर आपले ट्रेड बघत असेल तर. ओके, पण मला त्याच्याकडे तसं काही जाणवलं नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट मी काय शिकायला मिळालो, म्हणजे ही तर एक झाली सायकोलॉजिकल गोष्ट. दुसरी गोष्ट मला हे शिकायला मिळाली, माझेच एक मित्र आहेत, ओके, RK गुप्ता. सो ते पण ऑप्शन सेलिंग मध्येच शिकवतात. इनफॅक्ट त्यांनी मला ही आठवण करून दिली की ज्यांना ऑप्शन सेलिंग करायचंय पण कॅपिटल चांगलं नाहीये किंवा मोठं नाहीये, तर ते आपण सगळे काय करू शकतोय, बिटकॉइन मध्ये ऑप्शन सेलिंग करू शकतोय. ही गोष्ट माहिती होती, पण याचं एनकॅश कसं करायचं त्याच्याकडे मी लक्ष दिलं नव्हतं. बरोबर आहे का? कारण की मी म्हणतो की एवढ्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत, कुठं कुठं लक्ष द्यायचं, काय द्यायचं असं होतं. पण मी येणाऱ्या याच्यामध्ये बिटकॉइन मध्ये लक्षात आलं की दररोज एक्सपायरी आहे, आणि आम्ही ट्राय केलं सगळ्या याच्यामध्ये. मी जस्ट अकाउंट लॉग इन केलं, तर त्याच्यामध्ये थोडेफार पैसे होते ऑलरेडी, मी विसरून गेलो होतो ते पैसे, आणि त्याच्यानुसार 300 रुपयामध्ये आम्ही एक लॉट ऑप्शन सेल करून बघितला. म्हणजे 300 रुपयामध्ये मिनिमम साईजने पण आपण काय करू शकतोय, बिटकॉइन मध्ये ऑप्शन सेल करू शकतोय. ही एक गोष्ट मला तिथं समजली. सो आपल्यासाठी हे की इम्पॉर्टंट आहे की बिटकॉइन मध्ये आपण काय करू शकतोय, ऑप्शन सेलिंग करू शकतोय, नॉन डायरेक्शनल करू शकतोय, डायरेक्शनल करू शकतोय. सो त्याच्या स्ट्रॅटेजीज बिल्ड करणं आणि त्याच्यावरती रिसर्च करणं, हे मी पुढचे 2 आठवडे त्याच्यावरती टाइम काय करतोय, इन्व्हेस्ट करतोय. हे 2 मेजर लर्निंग माझ्यासाठी झाले. ओके, आणि त्याचबरोबर मी काही प्लॅटफॉर्म्स, म्हणजे तिथं बरेचसे एक्झिबिटर वगैरे येतात, म्हणजे त्यांच्या अल्गो सर्व्हिसेस, त्यांचे प्लॅटफॉर्म जे आहेत ते तिथे शो करतात. सो तिथे गेल्यानंतर मला काही प्लॅटफॉर्म वगैरे असे दिसले, ज्याच्यामध्ये असं लक्षात आलं की माझ्यासारखा नॉन कोडिंग बॅकग्राऊंडचा व्यक्ती, ओके, अगदी इझिली ते कोड्स तयार करू शकतोय आणि कशा पद्धतीनं बॅक टेस्ट वगैरे करू शकतोय. म्हणजे आम्ही एक स्ट्रॅटेजी पण घेतली त्याच्याजवळ बसून, त्याच्यामध्ये बॉलिंजर बँड स्ट्रॅटेजी फ्युचरवरती पहिला टेस्ट केली, नंतर ऑप्शन सेलिंग वरती केली, त्याचा रिपोर्ट काढला, त्याचं एक्झिक्युशन बघितलं, सो दॅट ही एक गोष्ट माझ्यासाठी एकदम क्लिअर झाली की नॉर्मल अकाउंट वरती पण आपण हे अल्गोज वगैरे करू शकतोय. आणि त्याचबरोबर एक असा प्लॅटफॉर्म मला जाणवला की ज्याच्यामध्ये आता आम्ही XTS ओनली प्लॅटफॉर्म वरती अल्गोज तयार करून घेतलेले आहेत. सो पुढच्या 2 ते 3 आठवड्यामध्ये काही नॉर्मल अकाउंट्स वरती पण अल्गोज कसे तयार करायचे, म्हणजे दोन्ही सिंक्रोनाइज होतील, आणि ही गोष्ट कशा पद्धतीनं करता येऊ शकते हे शिकायला मिळालं. त्यानंतर एक ट्रेडर होता, त्याच्याशी बोलल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी एकदम कोलोकेशन सर्व्हर घेतले होते. म्हणजे कोलोकेशन सर्व्हर म्हणजे काय, NSC जो डेटा देतोय त्याची इयरली कॉस्ट असते 80 लाख रुपये. त्यांनी अल्गो तयार करण्यासाठी, प्रोसेस करण्यासाठी जो डेटा घेतात ते 25 लाख रुपये पर इयर पेड करतात. ओके, सो 25 लाख रुपये पर इयर पेड करायची ताकद त्यांच्याकडे आहे. म्हणजे अर्निंग लक्षात येत असेल, जर 1% जरी गेन झाला 200 करोड वरती, तरी एका दिवसाला किती झाले, 2 करोड झाले. आणि मला तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की अरे हा व्यक्ती माझ्याच एजचा आहे. ओके, सो वन कॅन डू, वी कॅन डू. सो हे इम्पॉर्टंट लर्निंग होते. त्याच्या बाबतीत मला असं वाटतं की आणखीन एक पार्ट 2 बनवायला पाहिजे. ऑलरेडी व्हिडिओ मोठा होतोय. पार्ट 2 पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा.